तुर्तास वळत पुढच्या बातमीकडे। बातमी मुंबई बंद आहे। मुंबईमध्ये मेट्रो सिनेमाजवळ इमारतीला भीषण आग लागलेली आहे। नरिमन चेंबर्स इमारतीमधील आग लागल्याची घटना उघडकीस आलेली आहे। आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। मुंबईमध्ये मेट्रो सिनेमाजवळ इमारतीला भीषण स्वरूपाची आग लागली आहे। नरिमन चेंबर्स इमारतीमधील ही आग असल्याची माहिती मिळते। दरम्यान आग नेमकी कोणत्या कारणाने लागलेली आहे, या आगीमध्ये नेमकं किती नुकसान झालेलं आहे याची काही स्पष्टता झालेली नाही। नरिमन चेंबर्स इमारतीमध्ये आगीची घटना घडलेली आहे। मुंबई मेट्रो सिनेमाजवळ इमारतीला भीषण आग लागली आहे। त्या परिसरामध्ये आपण पाहतोय धुराचे लोट हे पसरलेले आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुद्धा सुरू करण्यात आलेले आहेत। अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचलेत। प्रचंड धुराचे लोट हे बाहेर पडतायत। मुंबईमधील मेट्रो सिनेमाजवळ इमारतीला भीषण आग लागली आहे। विशाल पाटील आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। विशाल, आग नेमकी कशी लागलेली आहे, या सगळ्या संदर्भात काय प्राथमिक माहिती? कबूल करा खुशाल, कबूल करा। आगीचं कारण जे आहे हे अस्पष्ट आहे, मात्र अग्निशमन दलाकडनं हे आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न जे आहेत हे सुरू झालेले आहेत। अग्निशमन दलाच्या जवळपास 5 ते 7 गाड्या या परिसरात पोहोचलेल्या आहेत। एक अँब्युलन्स सुद्धा तैनात करण्यात आलेले आहे आणि या परिसरात धुराचे लोट जे आहेत हे मोठ्या प्रमाणात आता आपल्याला दिसून येत आहेत। मरीन चेंबर्स मध्ये ही आग लागलेली आहे अशी जी प्राथमिक आता आपल्याला माहिती मिळते की अग्निशमन दलाला कॉल आल्यानंतर तात्काळ अग्निशमन दल जे आहे हे या परिसरात पोहोचलेलं आहे आणि या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडनं शर्थीचे प्रयत्न जे आहेत हे सुरू करण्यात आलेले आहेत। 5 मजली इमारत आहे आणि या इमारतीला ही आग लागली आहे। सद्यस्थितीला अग्निशमन दलाकडनं ही आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न जे आहेत हे सुरू आहेत। ऋतुजा, इमारतीमध्ये ज्या घराला आग लागलेली आहे तिथून कोणाला त्यांची सुटका करण्यात आलेली आहे का, सोडवण्यात आलेलं का कोणाला, त्या संदर्भातली काही माहिती? अद्याप तरी ज्या पद्धतीने माहिती मिळाली आहे, मुळात म्हणजे मरीन चेंबरचा जो रस्ता आहे हा आता रहदारीसाठी बंद करण्यात आलेला आहे। मुळात म्हणजे ही आग भीषण पद्धतीची आहे। कोणी याच्यामध्ये सद्यस्थितीला जी अग्निशमन दलाकडनं माहिती देण्यात आलेली आहे याच्यामध्ये कुठच्याही प्रकारे कोणी जखमी किंवा काही जीवितहानीचे प्रकार जे आहेत हे झालेले नाहीये। तशा पद्धतीची माहिती अग्निशमन दलाकडनं अद्याप दिलेली नाहीये। मात्र सद्यस्थितीला या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल जे आहे हे प्रयत्नशील असलेलं पाहायला मिळतंय। सद्यस्थितीला या सगळ्या परिसरात मोठ्या प्रमाणात धूर झालेला आहे आणि जो चर्चगेट स्टेशनला जायला रस्ता आहे CST च्या दिशेनं हा रस्ता आता पूर्णपणे रहदारीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि त्याचसोबत अग्निशमन दलाच्या जवळपास 7 ते 8 गाड्या सद्यस्थितीला तैनात करण्यात आलेल्या आहेत। ऋतुजा, निश्चित, आणि त्यामुळे बचाव कार्य सध्या सुरू आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।